नमस्कार. आज आपण वाई शहरात सुरू असणाऱ्या भाजी मंडईच्या सुशोभीकरणाच्या विकास कामाचा आढावा घेतोय. मंडईच्या विकास कामाच्या दरम्यान काही झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत. त्या फांद्या तोडल्यामुळे शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी तसेच विरोधकांकडून या गोष्टीला जोरदार विरोध होताना दिसतोय. मात्र स्थानिक व्यापारी असतील, भाजी विक्रेते असतील, त्यानंतर स्थानिक शेतकरी असतील, त्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या भाजी मंडईचं जे काही सुधारणा चाललेली आहे, जे काही काम चाललेलं आहे, त्याबद्दल आपलं म्हणणं काय? चांगलं आहे. उलट काम काय, उलट मंडई चांगली होईल आणि व्यापाऱ्याशी बी चांगलं होईल, घेणाऱ्याशी बी चांगलं होईल, मंडई शोभीकरण होईल, चांगली गिराईक आम्हाला सुद्धा चांगलं होईल, वाढेल हे नादानं काय. आणि कसं होईल, जी बाकीचं अशी पालं छत्र्या लावण्यापेक्षा ही शेडचं काम चांगलं होईल काय. शेड म्हणजे मिळाल्यामध्ये आम्हाला बी म्हणजे माल लावायला चांगला होईल, भिजायचं नाही पावसा दिवसानं. आता जवळ 10 वर्ष होणे. आता ही झाडं वगैरे तुडली तर तुम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम? आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे आता फक्त सावलीचा प्रॉब्लेम होणार सगळ्या. पण तुम्हाला शेड वगैरे करून देणार आहेत ना? शेड वगैरे देणारच की करून. तरी बी कसं आहे की शेड पॅक केलं तर आम्हाला काहीच करता येणार नाही. आत गेलं तर बाहेर येणार, बाहेर गेलं तर आत येणार नाही. पाट्या अशा जर असं पुढे पाट्या लावले तर आत बाहेर करू शकत नाही ना. बसलेले 20 वर्ष झाले. अजून तुम्हाला काय वाटतं यामध्ये शिवाय बदल व्हावा? आता बदल होतो, छान काम आहे ना. पण झाडं आता त्याच्याबद्दल पण आम्हाला बसायला पण भीती होती ना. वर्ण वारे वादळाचं म्हणजे पडले, मागे एकदा म्हाताऱ्यापाशी इथं पडलेलं ना, त्यामुळे त्या म्हाताऱ्याच्या इथं असं लागलं तर झालेलं, रक्त आलेलं. तर आता मध्ये पण एक पडलेलं, ते आमची गाडी गावलेली म्हणजे वायर वादळ आले की आम्हाला पण भीती आहे ना. त्यामुळे कठीण करतात ते पण आमच्या फायद्यात. एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आत्ताची नवीन जी बॉडी आपली भाजपची ती उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की पहिल्यापेक्षा मंडई खूप चांगली आणि सुंदर चांगल्यासाठी झालं, ते बसण्यासाठी वगैरे बरं झालंय. झाड तोडली गेले, झाड नाही तोडलेले. जे काय जे फांद्याची कसरत होते का नाही, ते काय छाटलेलं आहे फक्त. ते काय झाडं थोडीच कापले, ती झाडं नाही कापलेली, फक्त पर्यावरण प्रेमी विरोध करतात बरोबर. का कटिंग केला तर विरोध करतात. हे फक्त कसं लोकांच्या रहदारी असतील, त्यांच्या कसं पडू नये त्यांच्या अंगावरती, त्यासाठी त्यांनी फक्त छाटलेलं आहे. चांगलं आहे. झाडं पडली तरी परत केलंच की परत आहे. या काय की झाडाची फांदी पडली तर एखादा माणूस मारायचं, मग ती तोडली ती बरं झालं, परत फुटून येते. त्याच्यावर काही दुसरं. आणि आता नवीन मंडई होते, नवीन मंडई तयार करतात, त्याचं काय? आता नवीन मंडई करतात, आता भाजीपाल्यांचा ओटा बांधून देतात. ते चांगलं. मग आता सुधारणा झाली तर काय झाली म्हणावं. चांगलं सुधारणा झाली. आता झाली एवढी सुधारणा. पहिला आहे. तुम्ही किती वर्ष करता? आता मी 30 वर्ष झाली, 35 वर्ष व्हायला आली. ह्या जागेवर भाजी मंडई नवी होती, त्याबद्दल चांगलंच आहे. आणि भाजी तर त्यांनी जे काही काकलेलं आहे ते आम्हाला पसंत आहे. हा हो, सगळ्यांना शेड आहेत, प्रत्येकाला शेड आहेत. त्याबद्दल काय वाटतं? झाडांचं काय नाही, पण झाडं सुद्धा अडथळा आणतात ना. पावसा पाणी सुद्धा झाडं पडतात, काय खांद्या पडतात. उलट झाडं निघालेली चांगलीच आहेत, कारण त्याला धोका आहे. झाडं मोठी येत नाही, धोका आहे तसा एवढा. कारण आम्ही बघितलेलं इथे 10-5 वेळा फांद्या पडलेल्या आहेत मोठ्या. वीज येते काय येते. 10 वर्ष झाली ती व्यवसाय करून. वाईच्या भाजी मंडईच्या सुशोभीकरणाच्या विकास कामाबद्दल ज्या काही शासन शंका कुशंका होत्या, त्याबद्दल आपण इथल्या स्थानिक शेतकरी, भाजी विक्रेते, काही दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. प्रतिक्रिया ह्या संमिश्र आल्या असून जास्तीत जास्त शेतकरी, व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांकडून आपणाला हेच समजून येत आहे की जे काही विकास काम होत आहे ते वाईच्या शहराच्या दृष्टीने उत्तम प्रकारे चालू आहे आणि या संपूर्ण विकास कामाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय.